श्री गणेशाय नमः। ओम श्री परमात्मने नमः। अथ चतुर्थोऽध्यायः। अजी श्रवणेन्द्रिय पाले जेने गीता निदान देखिले, आता स्वप्नचे तुकले साचा सरीसे, आदिते विवेकाची घोटी परी प्रतिपादे श्रीकृष्ण जगजेठी, आणि भक्तराज किरीटी परिसत असी, आधीचे विवेकाची घोटी परी प्रतिपादे श्रीकृष्ण जगजेठी, आणि भक्तराज किरीटी परिसत असे, जैसा पंचमालाप सुगंध की परिमळ आणि स्वस्वाद, भला झाला विनोद कथेचा ये, कैसे आगैक दैवाची, जीवांगा जोडिली अमृताची, हो काजे तपेशोतयांची फळाली, आता इंद्रिय जात आगवी, ती श्रवणाची गररी गावी, मग संवाद सुख भोगावी गीता की, हाती सुअती प्रसंगे सांडूनी कथाची ते सांगे, जे कृष्णार्जुन दोघे बोलत होते, ते वेळी संजयो राया ते म्हणे, अर्जुन अधिष्ठिला दैव गुणे, जे अति श्री नारायणे बोली जत असे, जेन सांगेचे पितया वसुदेवासे, जेन सांगेचे माते देवकीसे, जेन सांगेचे बंधू भद्रासे, ते गोहे अर्जुनेसी बोलत, देवी लक्ष्मी एवढी जवळीक, तीन देखया प्रेमाचे सुख, आजी श्रीकृष्ण प्रेमाचे विकया तेचे आठी, संकारिकाची आशा वाढेल्या किर बहुवसा, परित्याहीने माने यशा येतीचे नाम, या श्री जगदीश्वराचे प्रेम हेत दिसतसे निरुपमा, कैसे पार्थेने सर्वोत्तम पुण्य केले, होका दयाच्या प्रीती अमृत आला व्यक्ती, मज एकवंगी याची स्थिती आवडत असे, एरवी आयोग्या नाडळे वेदातासी ना कळे, जित ध्यानाचे डोळे पावतीना, तो हा निज स्वरूप अनादि निष्कंप, परिकवने माने सकृप झालाही, आटलटपटाची घडी आकाराची पैल तडी, कैसे याची आवडी आवरला असे, श्री भगवान वाच इमं विवस्वते योगम प्रोक्तवान हमप्ययम्, दिवस्वान मनमे प्राह मनुरक्ष्वात वे ब्रवीत, मग देव मने पांडव स्वता, आची योगा मी विवस्वता, कतिला परिते वार्ता बहुवा दिवसांची, मग तिने विवसते रवी, ही लोकस्थिती आगवी, निरूपिली बरवी मनुप्रती, म्हणून आपण अनुष्ठिली, मग इक्ष्वाकुवा विदिशिली, ऐसे परंपरा विस्तारिली अध्यहे गान, एवं परंपरा प्राप्त मिमं राजर्षयो विदु, सकाले निहमता योगो नष्ट परंतप, मग अनेकही या योगाती राजर्षी झाले जाणते, परी तेथून आता संप्रतीने निजे कोणी, जे प्राण्या कामीवर ते आची वरे आदर, म्हणून पडेला विसर आत्मबोधाचा, वाटले असता बुद्धी विषय सुखाचे परमावली, जीव तैसा उपाधी आवडे लोका, एरवी तरी खवण्यांच्या गावी, पाठावे काय करावी, सांगे जात्यंदार बेकायती, कावेर्यांच्या स्थानी कवन घेता ते माने, की कोल्ह्या चांदणे आवडे उपजे, पै चंद्रदया आरोते, दयाचे डोळे फुटते असरे, ते कावे केवे चंद्रा ते ओळखते, तैसे वैराग्याचे शिवन देखते, जे विवेकाची भाषा नेनते, ते मूर्ख के पावते मजेश्वरा ते, कैसा नेन मोहवाडी नला, तिने बहुतेक काय व्यर्थ गेला, म्हणून योग आलोपला गोकी, सैवाय मया त्यज्य
योग प्रोक्त पुरातन भक्तोऽसि मे सकाचेतीं रहस्यम हेतुत्तमं तुझे हा जे आता तुझ प्रती कोणती सुतात सांगितले आम्ही तत्वता भ्रांती न करी हे जीवेचे निज गुजा परी राखो की बी तुझा ते पडियेस तू मज म्हणून या तू प्रेमाचा पुतळा भक्तीचा जिव्हाळा मैत्रीचा चितकळा धनुर्धरा तू अनुसंगाचा टावो आता तुझं काय वंच जावो तरी संग्रामारूढा हो झालो आम्ही तरी नावे के सहावे काजा बज्जैन धरावे परी तुझी अज्ञानाद्वारा लागे आधी अर्जुन उवाच अपरं भवतो जन्म परं जन्म स्वतः कथमेतद्विजानीयम् तुमादो प्रोक्तवानिति तो अर्जुन मये श्री हरी माया प्लेता स्नेह करी ते तर विस्मय का उदारे कृपानिधी तो संसार शांतांची सावली अनाथ जीवांची माऊली अमोते किर प्रसवली तुझीच कृपा देवा पांगळे का देवी जे तरी जन्मोनी जोजा साही जे ते बोल काय तुझे तुझची पुढा आता पुसीन जेमे काय तिथनिके चित्त दिये देवीचे देवी कोपावे नाही बोलावे ऐका तरी मागेले जे वार्ता तुवा सांगितले होते अनंता ते नावे कमज चित्ता मानेचे ना जे तो विभस्वत म्हणजे काही ऐसे वैला ठावे नाही तरी तुवाचे केवे काही उपदेशिला तो ऐकी जे होता काळांचा आणि तो तव श्री कृष्ण सापेचा म्हणून काही मातोचा विसंवाद देवीचे देवा चरित्र तुझे आपण काहीच नेनिरे हे लडके केवे म्हणे जे कहिळा पर्येचे मातो आगवी मी पर्यसे सांगावे जे का तुवा तयार उपदेश केला श्री भगवान वाच बहुनी मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणि नत्वम मेथ परंतप तो श्री कृष्ण म्हणे पांडस होता तो व्यवस्थित जे होता ते आम्ही नसो ऐसी चित्ता भ्रांती जरी तुझ तरी तुगा हे नेनसे पे जन्म्या मा तुमासे बहुती केली परिण स्मरसे आपली तो मी जेने जेने अवसरे जे जे होणे अवतरे ते ते समस्त स्मरे धनुर्धरा अजोपी सन्नेवे आत्मा होता नामेश्वरोपी सन प्रकृतीं स्वामदिष्टाय संभवाम्यात्ममाया म्हणून हे आगवे मागील मजातवे मी आजही परिसंभवे प्रकृती योगे माझ्या अभ्यर्थते नसे परे होणे जाणे कधीसे ते प्रतिबिंब मायावसे माझ्या ठाई माझी स्वतंत्रता तरी न मोडी परे कर्म नाही सावडी ते भ्रांती बुद्धी तरी घडे एरबी नाही की कधी दिसे दुसरे ते दर्पणाचे आधारे हिरवे काय विश्व विचारे तुझे आहे तैसा मूर्तीची मी किरटी परी प्रकृती जे आदिष्टी ते साकारपणे नटनटे कार्या लागी यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानवधर्मस्य तदात्मानं सुजाम्यं जे धर्म जाता गवी युगायुगी म्या रक्षावे ऐसा उगा स्वभावे अध्यासे नाचत्व परती ठेवी मी अव्यक्तपणे नाटवी जेवे धर्मात्याभिभव्या धर्म परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे तेवे आपल्या चने कैवारी मी साकार होणे अवतरे मग अज्ञानाचे अंधारे घेऊन निघाली अधर्माच्या उरी तोडी दोषांची लिली पाडी सज्जना करवी गुढी सुखाची उभवी दैत्यांचे कुळे नाची साधूंचा मान गिवसी धर्मासी नीतीशी शिशवरी मी अविवेकाचे काजळी फिरून विवेक दीप वजई ती योग्या पाहे दिवाय निरंतर स्वसुखे विश्व कोंदे धर्माचे जगे नांदे भक्ताने गती दोंदे सात्विकांची ते पापांचा फिटे पुण्याची पाठ बुटे ते मूर्ती माझे प्रगटे पंडुकुमारा ऐस्या काजा लागी अवतरे मी योगायुगी प्रियेची ओळखे जो जगी तो वेकिया जन्म कर्माचे मे दिव्य मे बंब व्यक्ती तत्वत त्यक्त्वादि पुनर्जन्म नायती मामिती सोर्जन माझ्या जत्व जन्मने अक्रियताचे कर्म करणे त्या बेकार जो जाणे तो परममुक्त तो चालीला संगी ना चली देयच्या देही ना कळे मग पंचात्वित मे माझ्या चुरूपी वीतराग भय क्रोधा
मन्मया मामपाश्रिता बहु ज्ञान तपसा होता मद्भाव मागता एरवी परापर न शुचिती जे कामना शून्य होते वाटा कोणी बी न वचती क्रोधाची सदा मियाची अतिले माझ्या सेवा जे आले की आत्मबोध तोषले बेतरागजे चेतपोती ज्याचे आरासी की एकायतन ज्ञानाचे ते पवित्रता तीर्थासी तीर्थरूप ते मद्भवा सहजे आले मी तेचे ते होणे ठेले जे मदतया उरले पदर नाही सांगे पित चिकंदे कायिक ते पिटिल्या होय निषेक ते सुरनैक अनेक जोडो जायजे तैसे यमन मी कडसले जे तपोज्ञानी चोखाले मी तेची ते झाले तर संशय कायसा येता मां प्रपद्यन्ते संस्तैव भजाम्यहं ममोरत्मानुमंतन्ते मनुष्या पार्थ सर्वश एरवी तरी पाये जे जैसे माझ्या ठाई बसती दया मी तैसीच भजे देखे मनुष्य जात सकळ हे स्वभावता भजनशीळ झाली असे केवळ माझ्या ठाई प्रज्ञाने विननासिले जे बुद्धी भेदासे आले त्यांनी एकचे कल्पले अनेकत्वे म्हणून या भेदी भेद देखते अनामया नामे ठेवते देवी देव मनत्या चर्चाते जे सर्वदा सदा सम तेत विभाग अधमोत्तम मती बसे संभ्रम विवंचती कांक्षांत कर्मणां सिद्धिं यजन्ते देवता क्षिप्रमे मानुषे लोके सिद्धिर्भवते कर्मजा मग नाना हेतु प्रकारे यथोचिते उपचारे मानिले देवतांतरे उपासिती येत जे जे अपेक्षित ते तैसे जे पावते समस्त परिते कर्मफळ निश्चित ओळखतो पासून देते घेते अनेक निभ्रांत नाही सम्यक येत कर्मचे फल सुजक मनुष्य लोकी देश क्षेत्री जे पेरी जे ते वाचून आनंद निभजे का पाहिजे तेचे देखे जे दर्पणाद्वारे नात कड्यात वटे जैसा आपलाचे बोल किरटे पडेसाद होणे होते निमित्त योगी तैसा समस्त या वजना मी साक्षीभूत भय अर्जुना इत प्रतिपय भावना पुलाली चातुर्वण्यमया सृष्टम गुण कर्मे भागश तस्य कर्तारमपि मां विद्यकर्तारमभ्यम आता याचे परिजान चारी वर्ण सृजले म्या गुण कर्मे वागे जे प्रवृत्तीचे आधारे गुणाचे विचारे कर्मे तदनुसारे विवंचली येत एकचे धनुष्यबाणी परी झाले गा चोबरणी ऐसे गुण कर्म क्रसनी केले सजे म्हणून ऐके पार्था हे वर्णभेद संस्था मी करता नव्हे सर्वता याचे लागे न माम कर्मानि लिंपन्ते न मे कर्मे फले स्पृहा इति माम यो विजानाते कर्मभिर्न सबद्धते हे मच्चिस्तव झाले परिम्याना हे केले ऐसे जैने जाणे तरी तो सुटला गा एवं ज्ञात्वा वृतं कर्म पूर्वैरपि मोक्षवी कुरु कर्म यतस्मात्त्वं पूर्वै पूर्वतरं कृतं मागील मोक्ष जे होते ते ऐसिया जाणून मते कर्म केले समजते धनुधरा पेरिता विजय जैसे दगदले नगवतेचे पेरेले तैसे कर्मचे परितया झाले मोक्ष येतो पिताने एक अर्जुना हे कर्मा कर्प वंचना आपल्या चाळी सज्ञाना योग्यतानो हे किंकम किम कर्मे ते कौयप्यत्र मोहिता प्रत्येक कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षे शुभात कर्म मनिपेते कवन अथवा कर्मी काय लक्षण ऐसे विचारता विचक्षण गुंपुनी ठेले जैसे काकुडी नाणे डोळ्याचे सारखेपणे डोळ्याचे चेदेपणे संशय घाली तैसे निष्कर्मेतेचे भ्रमे दिवसजता हाती कर्मे जे तुझे सृष्टी मनोधर्मे करू शकते वाचुने मूर्खाचे गोटी कायसे येत मोहलेगा दीर्घदर्शी म्हणून आता तिचे परेसे सांगेन तुझं कर्मणो हि बोद्धव्यम बोद्धव्यंच विकर्मण अकर्मणश्च बोद्धव्यम गहना कर्मणो गती तरी कर्म म्हणजे स्वभावी तिने विश्वाकार संभवे ते सम्यकादे जाणावे लागेत मग वर्णाश्रमाचे उचित जे विशेष कर्म विहित ते ओळखावे निश्चित उपयोगीचे पाठी जे निश्चित मनिपे ते बुजावे स्वरूपे येतुरीने काही न गुंप्या पैसेचे हिरवी जगे कर्माधीन ऐसियाची व्याप्ती कहन परित्यास एक चिन्ह प्राप्तांचे कर्मण्य कर्मय पश्ये कर्मिणी च कर्मय सबुद्धिमान मनुष्येषु संयुक्त
कृष्ण कर्मकृत जो सकळ कर्मे वर्तता देखे आपली निष्कर्म्यता कर्मसंगे निराशता फळाची आणि कर्तव्य ते लागे जया दुसरे नाही जगी ऐस्या निष्कर्म्यता तरी चांगी बोलला असे तरी क्रियाकलाप आगवा आचरतेसे बरवा तोची तोये चिन्हे जाणावा ज्ञान यागा तैसे का जळासी उभा टाके तो जरी आपण पेजा माझी देखे तरी तो निभ्रांत ओळखे मनी मी वेगळा आहे आत्मा नाभे हनजोरे गे तो थडीचे रुख जाता देखे वेगे तोचे साचो कार्य पाहोजो लागे तव रुख म्हणयाच तैसे सर्व कर्मे असणे ते पुढे म्हणून बायाने मग आपण जो जाणे निष्कर्म्य ऐसा आणि उद असताचे निप्रमाणे जैसन चालता सूर्याचे चालणे तैसे निष्कर्म तत्व जाणे कर्मचे असता तो मनुष्य सारखा तरी अबडे परी मनुष्य तो तया न गळे जैसे जळा माझे न बुडे भानुबिंब तिने न पाहता विश्व देखिले न करेचे सर्व केले न भोगिता भोगिले भोग्य जात एक जटाई बैसला परे सर्वत्र तुचे गेला हे असो विश्व झाला अंगीची तो यस्य सर्वे समारंभा काम संकल्प वर्जिता ज्ञानाविरुद्ध कर्मानं तमाहु पंडितम मुळा जया पुरुषांचा ठाई कर्माचा तरी खेद नाही तरी फळापेक्षा काही संजरेना आणि हे कर्म मी करेन आत्वा धरले सिद्धी नेगेन येणे संकल्प ये जयाचे मन भेटायना ज्ञानाग्नीचे मुखे जिने जायले कर्म्याशेके तो परब्रह्मचे मनुष्य वेके ओळखतो त्यक्त्वा कर्मफला संगम नित्य तृप्त निराशय कर्मने विप्रवृत्तोपि नैव किंचित करोति स जो शरीरी उदास भोगी निरास नित्यता उल्लास होणी असे जो संतोषाचा गाभारा आत्मबोधाचा उगारा पुरी नमनेची धनुधर आरोग्यता निराशयत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषं यदृच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वातीतोय मत्सर समसिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबद्धते कैसे अधिकाधिकावडी येत महासुखाची गोडी सांडून आशा करुंडी अंबावेसी म्हणून अवसरे जे जे पावे ते जे तो सुखावे जय आपल्याने परावे दोन्ही नाही तो दिटी जे पाये ते आपण चिवणे जाये ऐके तो आहे तुचे झाला चरणी अना चाले मुखे जे जे बोले ऐशे चेष्ट जात दे तुले आपण चिजो या विश्व पाये दयाचे आपण पे वाचुने नाही आता कौन ते कर्म काय बाधी दया ते आमत्सर जे तो पजे ते तुले नुरेचे दया तुझे तो निर्मत्सर काय म्हणे जे बोलवरी म्हणून सर्व परी मुक्ता तो सकर्मचे कर्म रहित सगुण परिगुणाते तयेत भ्रांती नाही गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित जेतस यज्ञायाचरत कर्म समग्रम प्रविलीयते तो ध्येय संगतरी असे परिचैतन्यासारखा दिसे पाहता परब्रह्माचे ने कैसे चौकाळ बला ऐसा हे पर्य कौतुके जरी कर्म करी यज्ञादिके तरी ते लया जाते निशिके तयाचे जाठाई आकाळीच्या प्रिय जैसे कुर्मविन आकाशे हरपत्या पैसे विदैले साते तैसे विधी विधान विहिते तरी आचरतो समजते तरी ती ऐक्य भावे ऐक्या ते पावतीचे घाम ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीर ब्रह्माग्नो ब्रह्मनावतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिना हे हवने मी होता का यज्ञ भोगता ऐस्या बुद्धीशी नाही भिन्नता म्हणून या जी अष्टयज्ञ जावे ते अभिमंत्रादे आगवे तो देखतास्य विनाश मावे आत्मबुद्धी म्हणून ब्रह्मतेचे कर्म ऐसे बोधे आले जया समा तया कर्तव्य ते निष्कर्म्य धर्मधरा आता विवेक कुमरत्वा मुकले जया वृत्तीचे पाणी ग्रहण झाले मोपासन जे अनिले ज्ञानाग्नीचे दैवमेवा परयज्ञम योगिना परोधासते ब्रह्माग्नव परयज्ञम यज्ञनयोपजुवती यजनशील हरणेसी जे अविद्या भिले मानेसी पूर्वाक्य होतासे हवन केले ते योगाग्नि की जे तो दैव यज्ञ म्हणे जेने आत्मा सुख कामी जे पांडुकुमारा दैवास्तव पाळन तो चिंतेना देह वर्ण तो महायोगे जाण दैवयोगे आता उदारे सांगिना अनेक जे ब्रह्माग्नी साग्निक तयाती यज्ञेची यज्ञ देख उपाशीजे श्रोत्रादींद्रियांनिन्ने संयमाग्निश जुगती शब्दादी विषयानन्य इंद्रियाग्निश जुगती एक संयमाग्नी होते ते तैतयाच्या मंत्री हे जन करते पवित्री इंद्रिया द्रव्ये एका वैराग्यरवी बिघडे तव संहती विहार केले ते तापावृत झाले इंद्रियान ते वृत्तीची ज्वाळा घेतली मग बेकारा
चिंतने पळी पली ते ताशा तुम्ही सांडले पाच हे कुडे मग वाक्य विधीच्या निर्वडी विषयातील दंडे हवन केले कुंडींद्रियाग्नीच्या सर्वानिंद्रिय कर्माने प्राण कर्मानेच्या परे आत्मसंयम योगाग्नो युवती ज्ञान दीपिते एके या परे पार्था दोष सायले सर्वता एके हृदय निमंता विवेक केला तो पाशमिनी हेटेला अरे दातीला गुरुवाक्य काढीला बळकटपणे ऐसे समरस मंथन केले तिथ जळकरे का झाले जे उज्जीवन झाले ज्ञानाग्नीचा पहिला सिद्धीचा संभ्रम तो निवृत्तीने गेला धूम मग प्रगटला सूक्ष्म भीष्मलिंग तया मनाचे मोकळे झाले तिची पेटवण घातली जे मनी मी हळवारले आहे ते होते तिने सात्विकपणे जाळा समृद्धा मग वासनांतर्याच्या समेधा स्नेहसी नाना विधा जाळलिया तेथ स्वमंत्री दीक्षिती इंद्रिय क्रमाची आहुती ती ज्ञानाने दीप्ती दिदलिया पाठी प्राण क्रमाच्या स्त्रुवनेसी पूर्ण आहुती पडले होतासी तेथा उभत समरसी सहजे झाले मग आत्मबोधीचे सुख ते संयमाग्नीचे होताशेष तुझी पुरोडाश देख घेतला जी एक ऐस्या ही जनी मुक्त ते झाले त्रिभुवने या यज्ञ क्रिया तर्यानाने परिप्राप्यते एक द्रव्य ज्ञात तपो यज्ञ योग यज्ञ सता परे स्वाध्याय यज्ञ यज्ञश्च तय संशत व्रता एक द्रव्य नियमनिपती एक तप सामग्री आणि पजविती एक योगा याग या ते जे सांगितले एकी शब्दी शब्द जे तो भाग्य यज्ञ म्हणजे ज्ञान यज्ञ यगमिजे तो ज्ञान यज्ञ ते अर्जुन सकळ कोवाडे चे अनुष्ठिता ती साकडे परिचितेंद्रियासीचे घडे योग्यता वसे ते प्रवीण ते तबले आणि योग समृद्धी आतिले पुणे आपणा पाती हे केले आत्मावन अपाने जुहती प्राणम प्राणे पानंतता परे प्राणापान गती रुद्वा प्राणायाम प्रायणा मग अपाग्नीचे मुखी प्राणद्रव्य देखी हवन केले की अभ्यास योगी एक अपान प्राण अर्पिती एक दुहिते निरुंदिते ते प्राणायामे मनपती पंडकुमारा अपरिनियताहारा प्राणां प्राणेषु जुह्वते सर्वे पीते यज्ञ विदो यज्ञक्षपित कल्मषा एक भद्रयोग क्रमे सर्वहार संयमे प्राणे प्राण संभ्रमे हवन करते ऐसे मोक्ष काम सकळ समस्ये जनशीळ जी यज्ञदार मनव शायन केले जया बेत्या जात जाळीता ते वरले निज स्वभावता जेता अज्ञानी होता वरेची ना जेत जतयाचा कामपुरे यज्ञेचे विधान सरे मावोते जेतुने ओसरे क्रिया जात विचार जेतने गे हितो दयाते नेगे जे द्वेत दोष शिंगेले पिचिना यज्ञ श्रेष्ठामृत भुजो यांति ब्रह्म सनातनम नायं लोकोस्य यज्ञस्य कुतोन्य कुरु सत्तम ऐसे आदि सिद्ध चौकट जे ज्ञान यज्ञावशिष्ट ते शिवती ब्रह्मनिष्ठ ब्रह्ममंत्रे ऐसे शेषामृत झाले त्या मर्त्य भावाले म्हणून ब्रह्म ते झाले अनायासे येरा विरक्ता माळ न घालीचे तया संयमाग्नीचे सेवा न घडीचे जी योगा याग न करतीचे जन्मने साथे तया ही एक धड नाही तयाचे परत्र बसे काय असो हे गोष्टी पाये पंडकुमारा एवं बहुविधा यज्ञ विदता ब्रह्मणो मुखे कर्मजान विद्यतान सर्वा नेपम ज्ञात्वा विमोक्षसे ऐसे बहुत परे अनेक जे सांगितले तुझ काय याग ते विस्तारणे वेदे चांग म्हणतले आती प्रीतीने विस्तारे काय करावे हिचे कर्म सिद्धी जाणावे हेतुले कर्म मंद स्वभावे पाविलना श्रेयं द्रव्यमया ज्ञास ज्ञान यज्ञ परंतप सर्वां कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्ते अर्जुना वेद जयाचे मूळ जे क्रिया विशेष स्थूळ सया नवयेचे स्वर्ग सुख ते द्रव्ययाग किर होते ज्ञान यज्ञाचे सरेन पवते जैसे तारा तेज संपत्ती दिन करापासे ते के परमात्मा सुख निदान साधा वया योगी जन चेतना विसंपत्ती अंजन उन्मेष नेत्री जे धावत्या कर्माचे राणे निष्कर्मी बोधाचे खाणे जया मुकले आदने साधनाची चेत प्रवृत्ती पांगळी झाली तर्काची दृष्टी गेली जेनेंद्रिय विसरले विषय संग मनाचे मनपन गेले जेत बोलाचे बोलके मन ठेले तया माझे सापडले दिसे जेत वैराग्याचा पांग पिटे विवेकाचा यशस्व तुटे जेतना पाहता सहज भेटे आपण पे तद्विद्ये प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षण दिले ज्ञानम ज्ञानेन तत्वदर्शन ते ज्ञान पैगा परवे जरे मनिया त्या नावे तरी संता देव जावे सर्वस्वेसी जो ज्ञानाचा कुरटा तेथ सेवा आधारी वंटा तो स्वाधीन करते सुबटा ओळगुणे तरी तनुमनो जिबे चरणासी लागावे आणि अग्रता करावे दास्य सकळ मग अपेक्षित जे आपोले ते सांगेतील पुसिले जेने अंतःकरण बोधले संकल्पा नाही
यज्ञात्वान पुनर्मोह विहोम यस्यसि पांडव येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यत्वमये जयाची न वाक्य उजियडे झाले चित्त निदडे ब्रह्माचे ने पाडे निशंक होय ते व्यापन पयास येते यशे भूते माझ्या स्वरूप्या कन्यसे ते कसे तू ऐसे ज्ञान प्रकाश पाहेल तै मोहनकार जाईल जय श्री गुरु कृपा होईल पार्थागा अपि जे दसे पापेभ्यस सर्वेभ्य पापकृत्तम सर्वं ज्ञानप्लवेनैव कुजिनं संतरिष्यसि जरी कल्मषाचा सागर तो भ्रांतीचा सागर व्यामोहाचा डोंगर होऊन अससी ते ज्ञान शक्तीचे ने पाडे हे आगीचे का तोकडे ऐसे सामर्थ्याचे चोकडे ज्ञानी ये एके विश्व संभ्रमायसा जो अमृताचा कडवसा तो दयाच्या प्रकाशापुरीची ना तया कायसे हे मनमळ हे बोलताच्या ते किराळ नाही येणे पाडे दिसाळ तुझी जगी यतो रांशी समेत धोकनिर भस्मसात गुरुदेव ज्ञानाग्नी सर्व कर्माने भस्मसात गुरुदेव सांगे बोनत्रयाची काजळी जगनामाजी उदयले ते बळीचे बावटुळे काया ब्रपुरे ते पवनाचे ने कोपे पाण्याचे जो पैपे तो प्रयाण दडपे तुन काष्टे काही नाही ज्ञाने न सदृशम पवित्र विद्यते तत्स्वयं योग संसिद्ध कानीनात्मनि विंदती न्यासो येन घडे ते विचारताच्या संगडे पुढे ज्ञानाचे ने पाडे पवित्र दिसे हेत ज्ञान हे उत्तम होय आणि दैसे के आहे जैसे चैतन्य गाणू हे दुसरे गा तेजाचे ने कसे तरी चोका प्रतिबिंब दिसे का गिवसिले गिवसी आकाशे ना तरी पृथ्वीचे ने पाडे कांतावरी जोडे तर उपमा ज्ञानी घडे पंड कुमारा म्हणून भोवती बरी पाहता पुढत पुढतीने धारिता जे ज्ञानाचे पवित्रता ज्ञानाचे आधी तैसे अमृताचे चवी निवडी जे तरी अमृताचे सारखे वणिजे तैसे ज्ञान हे पमिजे ज्ञानीसीचे आता यावरी जे बोलणे ते वायाचे वेळ फेडणे तव सातजे पार्थमने जे बोलत असता प्रीतीचे ज्ञान केवे जाणावे ऐसे अर्जुना जोपसावे तव ते मनोगत देवे सांगितले मग म्हणतसे किरटे आता चित्त दिये गोटे सांगितले ज्ञानाचे भेटी उपाय तुझ श्रद्धा वल्लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिय ज्ञानम लब्ध्वा परम शांती चिरेनाधिगच्छति आत्मसुखाच्या गोड्या पिठे जो का सकळ विषया जयांच्या काही इंद्रिया मान नाही तो मनाशी चाडण सांगे जो प्रकृतीचे केले नेगे तो श्रद्धेचे ने संभोगे सुख्या झाला तया तिची वसित जे ज्ञान पावे निश्चित तया माझ्या चंबित शांती असे ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे मग विस्तार व हो प्रगटे आत्मबोधाचा मग ज्योती वास पाहिजे ज्योती शांतीचे देखेजे ते तापवर्ण जे निर्धारता ऐसा उत्तरोत्तर ज्ञानविदाचा विस्तार सांगता अपार पर्यवता अज्ञशा शब्दवानश संशय आत्मा विनश्यति नायम लोकोस्ति न परो न सुखम संशयात्मन ऐक्यदया प्राण्यांच्या नाही या ज्ञानाचे आवड नाही तयाचे जे आले म्हणून काही बरे वर्ण चांग शून्य जैसे गृह का चैतन्य बिना देह तैसे जीवित ते समूह ज्ञानहीन अथवा ज्ञान किरा पनोहे परिते चाळे कजरे वाये प्रीतेत जिव्हा काय आहे प्राप्तीचा पये वाचून ज्ञानाची गोटे कायसी तरी त्यास्त्रे धरी मानसी तरी तो संशय होतासी पडेला जाण जे अमृतही परिणावडे ऐसे साव्याच्या अरुचक जय पडे तै मरण आल्यासे पुढे जाणो एके तैसा विशेष करंजे जो ज्ञानीसेच मांजे तो संशयांगे काळजी येत भ्रांती नाही मग संशय जरी पडेला तरी निभ्रांत जाण नासेला तो एक परतरा मुकला सुखासी गा जया काळजुरांगे बाणी तो शीतोष्णी जैसे नेने आग्याने चालणे सरशीच माने तैसे साचा नीलटिके विरोधाने निके संशय तो नोळके हिताहित हा रात्रंदिवस पाये जैसे जात्यंदा ठावे नाही शास्त्रा काही मनाने म्हणून संशयावने थोर आणि पाप नाही गोर हा विनाशाचे वागोर प्राण्यांची तिने करणे तो जाबा आधी हाची एक जिनावा जो ज्ञानाचा भावा माझे असे जे अज्ञानाचे गडद पडे ते हा भवसमने वाढे म्हणून सर्वता मार्ग मुळे विश्वासाचा हृदय हाचे न समाये बुद्धी ते घेऊसने ठाये तेथ संशयात्मक वय लोकत्रय योग संन्यस्त कर्मानं ज्ञान संशय न संशयम आत्मवंतम न कर्माने निबध्नन्ति धनंजय ऐसा जरी तोरावे
तरी उपाये कांगवे जरी हाती वयभर वेज्ञान खडग तरी तिने ज्ञानशास्त्री तिकटे निकळ निवटे मग निशेष खाता पिटे मानसीचा तस्माद ज्ञान संभूतम रुस्तम ज्ञानासीन आत्मन चित्वैनम संशयम योग मातिष्ठ तिष्ठ भारत ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्म विद्यायां योगशास्त्री श्री कृष्णार्जुन संवादे ज्ञान कर्म संन्यास योगो नाम चतुर्थोऽध्याय या करणी पार्था उठी वेगे वरवता नाश कोणी हृदयस्था संशयासी ऐसा सर्वज्ञाचा बाप श्रीकृष्ण ज्ञानदीप तो म्हणत तसे सकृप ऐके राया तो या पूर्वाभार बोलाचा विचार करुणी पंडूचा ऐसा प्रश्नावसरीचा करिता होईल ते कथेची संगती भावाची संपत्ती रसाची उन्नती मने पेळ पुढा तयाच्या बर्वेपणी की जे आता रसाची ओळणी जो सज्जनाच्या आईने विसावा जगी तो शांतीच्या भिनवेल ते परेसा मराठी बोल जे समुद्रा होणे सखोल अर्थ भरित जैसे बिंब तरी बचकेचे एवढे तरी प्रकाशाचे त्रिभुवन थोकडे शब्दाचे व्याप्ती तेने पाडे अनुभवावी नात्री कामतयाच्या इच्छा पय कल्पवृक्ष जैसा बोल व्यापक होय तैसा तरी अवधान द्यावे हे असो काय म्हणावे सर्वज्ञ जाणते स्वभावे तरी निके चित्त द्यावे ही विनंती माझी चेत साहित्याने शांती हे रेखा दिसते बोलते तैसे लावण्य गुण कुळवते आणि पतिव्रता आधीच साकर आवडे त्याचे जरी औषधी जोडे तरी सेवावे नाका कोडे नावा नावा सजी मल्या निलबंद सुगंध तै अमृताचा वयस्वाद आणि तेचे जोडे नाद जरी दैवगत्या तरी स्पर्शांग सर्वांग निभवी स्वाधी जीवे ते नाचवी तेवीचे काना करवे मनवे बाप माझा तैसे कथेची ऐकणे एक श्रवणाचे होय पारणे आणि संसार दुःख मुळवणे विकृती विने जरी मंदिरचे वैरी मरे तरी वाया का बांधावे कटारे रोगे जाये दुधे साखरे तरी निंब का प्यावा तैसा मनाचा मरण करिता आणि इंद्रिय दुःख न देता येत मोक्षाचे आईचा श्रवणाचे माझे म्हणून आतल्या रानुका गीता ज्ञानदेव मने ऐका निवृत्तीदास इति श्री ज्ञानदेव रचितायां भावार्थ दीपिकायां चतुर्थोऽध्याय श्री कृष्णार्पणमस्तु शुभं भवतु श्री कृष्णार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु पुंडलीकवत्स हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय।